नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रपत्र न्यूज। सध्या यावेळी बहुजन विकास आघाडी रॅलीचा आगाज झालेला आहे। तुम्ही बघू शकतात पाठीमागे हितेंद्र ठाकूर स्वतः आणि त्यांचे उमेदवार राजेश पाटील हजर झालेले। आता बघण्यासारखं आहे की कार्यकर्ता थेट डायरेक्टली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचणार आहे आणि आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे किती संख्येने इकडे कार्यकर्ता उपस्थित आहे। सर, काय सांगतील? आपलं नाव सांगा। माझं नाव आहे निशांत सुरगे। कुठून आलेत आपण आणि किती संख्येने आपण आलेत आहे? आम्ही विरारवरून आलेले आहोत आणि इकडे हजारोच्या संख्येने आम्ही इकडे उपस्थित आहोत आणि आपल्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेमाच्या पोटी आम्ही सर्व इकडे आलेले आहोत आणि आपले उमेदवार राजेश पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेले आहोत। आणि तुम्ही हा बघतच असलेला हा जनसमुदाय एवढा मोठा आहे की आमचा विजय निश्चित आहे। कारण की हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं जे या टायमाला स्टार प्रचारक कोण नसणार आहे, जे आमचे एवढे कार्यकर्ते आहेत ते स्टार प्रचारक आहे। आम्ही स्वतः स्टार प्रचारक आहे। मी माझे सर्व कार्यकर्ते की आपल्या आप्पांचे आम्ही सर्व जे कार्यकर्ते आहेत ते सगळे स्टार प्रचारक आहेत। आणि काय सांगणार लढा हा आम्ही लोकांसमोर आमच्या केलेल्या कामांच्या बद्दल जाऊन त्यांच्याकडे मतं मागणार आहोत। बघा, एनडीएचा उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, आम्हाला त्यांच्याशी काही लिहिलं नाही। कालपर्यंत त्यांचा काल रात्री उमेदवार जाहीर झाला आणि त्यांचा आज फॉर्म भरलेला आहे त्यांनी। आमचं त्यांच्याशी काही निर्णय नाही। आम्ही आमच्या कामाच्या मतावर जोर करणार आहोत। कारण की आमदार राजेश पाटीलने केला बोईसर विधानसभाचं काम आणि यावेळी त्यांना पूर्ण पालघर जिल्हा दिलेला आहे। तर कशा प्रकारे नियोजन असणार आहे बहुजन विकास आघाडीकडून? बहुजन विकास आघाडीकडनं राजेश पाटील यांनी जे बोईसर मतदारसंघात केलेलं काम अतिशय सुंदर आहे, म्हणून आम्ही आज त्याला पालघर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट दिलेलं आणि ते 100% निवडून येणार आहेत। ते त्यांनी काम करण्याचं जे पालघर जिल्ह्याचा विकास करायचं जे ठरवलेलं आहे तो अजेंडा घेऊन आम्ही काम करणार आहोत। रॅली आणि प्रचार कधीपासून चालू होणार आपल्याकडे? चालू झाला आहे आमचा प्रचार। तर आम्ही लोकांकडे एक फेरे सगळं राऊंड होऊन पण गेलेला आहे। आमचा आमदार आमच्या उमेदवार जेव्हा डिक्लेअर झाले तेव्हापासून आम्ही लोकांच्या संपर्कात आहेत आणि बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते 12 महिने लोकांच्या संपर्कात राहतात। बघितलं इकडे आलेले आणि काय वाटतं, राजेश पाटील किती टक्क्याने निवडून येणार? राजेश पाटील एक सामान्य माणूस, जरी तो आमदार असला त्यांनी 5 वर्षात भरपूर कामं केली, तर त्या कामाच्या त्याच्यावरती जी पब्लिक आज आली आहे, सर्व कार्यकर्ते आहेत, कुठली बाहेरची पब्लिक नाही, लोकल पब्लिक आहे, सर्व त्यांना सपोर्ट करायला आलेले आहेत। आणि मला असं वाटतं की राजेश पाटील जे काम केलं आहे त्या कामाच्या याच्यावरती ते निवडून येतील, असं सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे। आपण सांगितलं यावेळी कुठलाही स्टार प्रचारक नसणार आहेत, आमचा कार्यकर्ता यावेळी स्टार प्रचारक असणार आहे। म्हणूनच आम्ही एकदम साध्या सुध्या पद्धतीने चाललोय, एकदम ह्याच्याने चाललोय की राजेश पाटील सर्व पब्लिक बघा, तुम्ही बघा एवढी पब्लिक इथे जमलेली आहे, फक्त राजेश पाटीलच्या प्रेमापोटी इथे पब्लिक आलेली आहे। काय सांगणार सर? आपण एक माजी नगरसेवक राहून गेलेले आणि सुद्धा या शक्ती बदलसाठी तुम्ही स्वतः उपस्थित झालेले, काय सांगणार? राजेश पाटीलने गेल्या त्याच्या कालखंडामध्ये जेवढं काम केलेलं आहे ते काम बोलते अप्पाने पहिल्यापासून केलेलं आहे। आणि अप्पाचा एकूण एक कार्यकर्ता अप्पाने सांगितलेले एक शब्द तो वरती घेऊन चालतो आणि त्याप्रमाणे सगळेजण प्रयत्न करतात। कारण की मोठा प्रश्नचिन्ह हे पण आहे की तुमच्या विरोधक मधून महाविकास आघाडी आणि एनडीए सारखी मोठी पार्टी तुमच्या समोर आहे विरोधी म्हणून, तर त्यांना कसं जो गाव करतो ना तो राव करू शकत नाही। हे गावातले सगळे लोक आलेले आहेत आणि त्यांना कोणी विकत घेऊन आणलेले नाही। ही राजेश पाटील केलेलं काम आणि अप्पाचं प्रेम ह्याच्यासाठी जमा झालेली लोक आहेत आणि सगळे कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता एकेकावर भारी आहे। बघितलं, लोकांचा फक्त एकच म्हणणं आहे की कार्यकर्ता त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि बघण्यासारखं असेल का शक्ती बदलचा कार्यक्रम इकडनं चालू होणार आहे ब्रिज खालतून आणि ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहे। ते बघण्यासारखं राष्ट्रपत्र तुम्हाला सतत न्यूज चॅनल मधून दाखवत राहणार आहे।